सहकारी चळवळी, सहकारी संस्था आणि सहकारी संस्थेंना कायद्यात दिलेली स्वायत्तता या बाबतीत प्रश्न आहे की आपण घटनेमध्ये त्यांना स्वायत्त म्हटलेलं आहे आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक नियमन तिथल्या लोकांनी आपलं करावं. ज्या लोकांना असं वाटतं की आपण एकत्रित येऊन विकासाची आणि सामाजिक न्यायाची कामं करू शकतो, तेव्हा लोकांनी एकत्रित येऊन ते करण्याची मुभा या अनुच्छेदान्वये लोकांना दिलेली आहे. एक तुम्हाला अधिकार त्या बाबतीत दिलेले आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं नाही. हे अधिकार घटनेनेच दिलेले आहे. परंतु जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला की शासनाने नेमलेले सदस्य हे त्या संस्थेला बहुमताने ठराव करून काढून टाकता येतील का? तर निश्चितपणे काढून टाकता येतील. पण त्यासाठी शासनाने ज्या कारणास्तव असे शासकीय सदस्य किंवा शासनाचे परीक्षक निरीक्षक नेमलेले आहेत, ते का नेमलेले आहेत त्या कारणांचं जर निरसन झालं तर तशी व्यवस्था करता येईल. किंबहुना तर शासन त्या बाबतीत ऐकत नसेल आणि शासनाने काही अंशी एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या संस्थेवर आपला ताबा मिळवण्यासाठी किंवा संस्थेच्या संचालक मंडळामध्ये दडपण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला असेल तर अशा वेळी अशा सहकारी संस्था न्यायालयाकडे सुद्धा दाद मागू शकतात आणि न्यायालयातून अशा सदस्यांचं सदस्यत्व हे खारिज केलं जाऊ शकतं. हे याचं उत्तर आहे. आता आपण हे 2 अनुच्छेद जे बघणार आहोत, त्या 2 अनुच्छेद म्हणून या उत्तराचा मसुदा अजून जास्त क्लिअर होणार आहे, की शासनाचे माणसं त्या ठिकाणी नेमले जाणं, त्याला काय कारण आहे? शासन कुठल्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची माणसं नेमू शकते किंवा अंतरिम व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो, ते शासन कुठल्या परिस्थितीत करू शकते, हे सुद्धा आपण बघणं आवश्यक आहे. कारण जर शासनाने त्यांनी नेमलेले सदस्य परत नाही बोलवले, तुम्ही तसा ठराव करूनही शासनाने नाही ऐकला आणि तुम्ही न्यायालयामध्ये गेले आणि तिथे जर शासनाने की हे सदस्य आम्ही का नेमलेले आहेत याचं जर स्पष्टीकरण दिलं आणि ते स्पष्टीकरण न्यायिक भाषेमध्ये न्यायालयाला जर पटण्यासारखं असेल तर न्यायालयामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती तुमच्या बाजूने निकाल लागेल, त्याची हमी नाही. म्हणून या ठिकाणी हे सविस्तर आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा या प्रश्नाच्या उत्तराचा भाग असा होईल की ही संविधानातली तरतूद आहे, परंतु संविधानाच्याच तरतुदीनुसार जो सहकारी कायदा प्रत्येक राज्यामध्ये पारित झालेला असतो किंवा एकाहून 2 राज्य असतील तर त्या ठिकाणी केंद्राचा सहकार कायदा, केंद्राचं सहकार मंत्रालय हे काम करतं. तेव्हा हा कायदा काय आहे, त्या कायद्यामध्ये काय नेमलेलं आहे त्याचाही आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. एका प्रश्नकर्त्याने एक प्रश्न असा विचारला की साहेब हे तुम्ही संविधानाचं सांगताय, पण संविधानाच्या वरून जे कायदे निर्माण झालेले आहेत त्या कायद्याच्या शिक्षणाचं काय? तोही महत्वाचा भाग आहे, पण त्या कायद्याच्या शिक्षणासाठी जर आपण गेलो तर मग प्रत्येकच बाबीमध्ये आपल्याला तो कायद्याचा एक कोर्स झाल्यासारखा एक कोर्स होईल. आपण संविधानाच्या पारायणावर भाष्य करतो. पारायण काय आहे संविधानाचं त्या हिशोबाने आपण हे सांगतो आणि संविधानामध्ये ज्या तरतुदी आहे त्या प्रत्येकाला समान न्याय, प्रत्येकाला समतेची तत्व, मग ती राजकीय, आर्थिक, सामाजिक या दृष्टीनं एकंदर आपली जी प्रस्तावना आहे घटनेची, प्रियांबल आहे, उद्देशिका आपल्या संविधानाची आहे, ती आपण या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे की संविधान या शब्दामध्येच याला विधान म्हटलं तरी काही चुकणार नाही, पण संविधान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की समान विधान. समान विधान हे काय आहे ते घटनेने दिलेलं आहे. या समान विधानानुसार घटनेने राज्याच्या विधिमंडळांना आणि केंद्र शासनाला कायदे बनवण्याचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे राज्यामध्ये जे कायदे बनतात, राज्याच्या विधानमंडळामध्ये जे कायदे पारित होतात
कायदे मंडळ राज्याची जी कायदे पारित करतात ते शेवटी कोण करतात? जनतेचे प्रतिनिधी करतात. म्हणून तो कायदा जो घटनेनुसार तयार झालेला आहे, तो कायदाही तेवढाच महत्वाचा आहे. आणि समजा त्या कायद्यामध्ये एखाद्या विशिष्ट सहकारी संस्थांसाठी, मग ते साखरेचा व्यापार असो, साखरेची निर्मिती असो, की बँक क्षेत्रातल्या संस्था असो, की अजून कुठल्या सहकार क्षेत्रातल्या संस्था असो, अशा एखाद्या संस्थेसाठी जर सरकारने विशेष नियंत्रण आपलं राहावं यासाठी तरतूद कायद्यामध्ये केली असेल, ती तरतूद घटनेमध्ये नाही आहे, पण ती तरतूद कायद्यामध्ये केलेली असेल शासनाने, तर आपल्याला तो कायदाही विचारात घ्यावा लागेल. आणि तो कायदा विचारात घेतला असताना काही डिसिजन्स, काही केसेस या ठिकाणी अशा आहेत की ज्या केसेस आपण बघणार आहोत पुढे, ज्याच्यामध्ये कायद्यातली कलम ही घटनाबाह्य आहे असे सुद्धा निर्णय सुप्रीम कोर्टाचे आलेले आहेत. म्हणजे तुम्ही संविधानाचं पारायण आणि सहकारी संस्थांबद्दलचे अनुच्छेद आपण जेव्हा अभ्यासतो आणि त्याच्यावर विवेचन करतो, तेव्हा या विवेचनादरम्यान एक गोष्ट लक्षात प्रामुख्याने ठेवली पाहिजे, ती अशी की सहकार कायदा काय म्हणतो. घटना आपल्या जागी आहे, घटनेच्या बाहेर सहकार कायदा जाऊ शकत नाही. म्हणून सहकार कायदा काय म्हणतो, सहकार कायद्यातल्या काय तरतुदी आहेत, त्या तरतुदी योग्य की अयोग्य याच्यावरून याचा पूर्ण निवाडा आहे. आता आपण अनुच्छेदाच्या अंतरंगात फिरताना 243 य ट काय म्हणतं, मंडळाच्या सदस्यांची निवडणूक. जेव्हा आपण पुढं याच्या पुढचा अनुच्छेद बघू तेव्हा अजून जास्त हा भाग क्लिअर होईल. राज्य विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी मावळत्या मंडळाच्या सदस्यांचा पदावधी समाप्त झाल्यावर नव्याने निवडून आलेले मंडळाचे सदस्य लगेच पदग्रहण करतील याची सुनिश्चिती होण्यासाठी संचालक मंडळाचा अवधी संपण्यापूर्वी मंडळाची निवडणूक घेतली जाईल. 5 वर्षाचा जो संचालक मंडळाचा कालावधी आहे, तो कालावधी संपण्याच्या पूर्वी, म्हणजे 6 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 2 दिवसापूर्वी. प्रश्न घटनेने एवढंच सांगितलेलं आहे, संविधानाने एवढंच सांगितलेलं आहे की संचालक मंडळ हे कार्यरत पाहिजे. म्हणजे एक संचालक मंडळ जिथं संपतं, लगेच दुसरं संचालक मंडळ पदभार स्वीकारून आपलं कार्य करायला रेडी असलं पाहिजे, अशी सुनिश्चिती करून मंडळाच्या निवडणुका घेतल्या जातील. म्हणजे घटनेने मंडळावर, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर जे पद आपण बघितली त्या सगळ्यांवर एक जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही मावळत्या मंडळाचा कारभार नवीन मंडळाने स्वीकारावा, लगेच स्वीकारावा. त्याचा कालावधी संपण्याच्या पूर्वी, ज्यावेळी कालावधी संपेल त्यावेळी नवीन संचालक मंडळ तुमचं रेडी असलं पाहिजे, याची सुनिश्चिती करून निवडणुका घेण्यात याव्या. म्हणजे कुठलाही कालावधी न देता अशा प्रकारच्या ही निवडणुका घेण्यात याव्या असं दिलेलं आहे. आता सहकार कायद्यामध्ये याच्यावरून काही कलम आहेत आणि ती कलम तुम्हाला सांगतात की अमुक एका संस्थेमध्ये अशा मंडळाच्या निवडणुका किती दिवसापूर्वी तुम्हाला घेणं आवश्यक आहे, किंबहुना जर त्या घेतल्या नाहीत त्या वेळेमध्ये तर शासन त्याच्यावरती आपला अंकुश लावू शकेल. तर याही बाबतीत आपण त्या कायद्याचाही विचार या बाबतीत आपण आपल्या मनात ठेवला पाहिजे. पुढचा अनुच्छेदाचा समभाग असं म्हणतो, सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधीक्षण, सुपरिंटेंडंट, सुपरविजन, संचालन, डायरेक्शन आणि नियंत्रण, कंट्रोल, आणि अशा निवडणुकांचे आयोजन या बाबी राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा प्राधिकाऱ्याकडे किंवा निकायाकडे केलेल्या असतील. म्हणजे जे मी सांगितलं, कायद्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्या कायद्याच्या तरतुदीनुसार अशा प्रकारच्या निवडणुका घेतल्या जातील. कायदा निवडणुकांबद्दलचा जो असेल तो काय निश्चित करेल की त्या निवडणुकांचं सुपरविजन, अधीक्षण झालं पाहिजे, त्याला एक सुनिश्चित अशी मार्गदर्शिका, डायरेक्शन असलं पाहिजे, संचालन त्याचं झालं पाहिजे आणि त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे. असं प्राधिकरण किंवा निकाय, म्हणजे एखादी ऑथॉरिटी किंवा एखादी बॉडी त्यासाठी नेमण्याचे अधिकार राज्याच्या विधानमंडळाला कायदा पारित करून करण्याचे आहेत. परंतु असे की राज्य विधानमंडळ अशा निवडणुका घेण्याच्या कार्यपद्धतीची व मार्गदर्शक तत्वाची कायद्याद्वारे तरतूद करेल.
इथं स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून जसं मी म्हटलं, की जो सहकार कायदा आहे, तो सहकार कायदाही आपल्याला या अनुच्छेदांच्या बरोबरीने लक्षात घेणं आवश्यक आहे. कायदा म्हणजे आता त्याची कलमं लक्षात घेतली म्हणजे कायद्याचा अभ्यास वेगळ्याने करावा लागेल. हे फक्त लक्षात असू द्या, की ह्या तरतुदी ज्याचे बारकावे तुम्हाला इथं दिसत नाही ते सहकार कायद्यामध्ये असतील. आणि जेव्हा तुम्ही असं एखादा प्रश्न निर्माण झाला, जसा आजचा प्रश्न आहे तसा, तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जाल तेव्हा तुम्हाला त्या कायद्याच्या विरोधात जावं लागेल. म्हणजे त्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत त्याही आपण या ठिकाणी बघितल्या पाहिजे आणि राज्याच्या विधानमंडळाला संविधानाने त्या तरतुदी करण्याची मुभा दिलेली आहे. पुढचा अनुच्छेद 243 य ठ मंडळाचे निष्प्रभावन म्हणजे सुपरसेशन त्याला निकासी करणे, खारीज करणे, प्रभावहीन करणे, निष्प्रभावन व निलंबन म्हणजे सस्पेन्शन आणि अंतरिम व्यवस्थापन इंटेरिम ऍडमिनिस्ट्रेशन इंटेरिम मॅनेजमेंट याबद्दलचे समभाग दिलेले आहे. समभाग 1 म्हणतो त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी कोणत्याही मंडळात 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीकरिता निष्प्रभावित केले जाणार नाही किंवा त्यास निलंबाधीन ठेवले जाणार नाही. अंडर सस्पेन्शन. निलंबाधीन म्हणजे अंडर सस्पेन्शन, निष्प्रभावत म्हणजे सुपर सेशन म्हणतो आपण त्याला, म्हणजे प्रभावहीन करणे किंवा खारिज करणे. कुठलाही कायद्यामध्ये काही तरतूद जरी असली तरी एखादं मंडळ जर शासनाने निष्प्रभावित केलं असेल, निष्कासित केलं असेल तर त्या ठिकाणी त्यांना अंतरिम व्यवस्थापन इंटेरिम मॅनेजमेंट नेमावी लागेल. आपलं स्वतःचं बोर्ड नेमावं लागेल, आपला प्रशासक नेमावा लागेल आणि तो नेमल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पुन्हा निवडणुका घेऊन नवीन संचालक मंडळ स्थापन करता येईल. कारण हा कालावधी कुठल्याही परिस्थितीमध्ये 6 महिन्याच्या पेक्षा जास्त निलंबनाचा काळ, निष्प्रभावनाचा काळ ठेवता येणार नाही. आता हे निष्प्रभावन, निलंबन आणि अंतरिम व्यवस्थापन हे केव्हा करता येईल? परंतु असे की त्याचे 5 मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करून दिलेले आहे. ते आपण एक एक करून लक्षात घेऊया. पहिला मुद्दा आहे मंडळाने कसूर करणे सातत्याने चालू ठेवले असेल. आता हा नुसतं एका वाक्यात नमूद केलेला भाग आहे की मंडळाने कसूर करणे सातत्याने चालू ठेवले असेल. याचा अर्थ असा आहे की मंडळाकडून अनवधानाने, जाणून बुजून नाही, अनवधानाने एखादी चूक झाली असेल आणि तीच चूक त्यांनी परत केली असेल, तिसऱ्यांदा परत त्यांनी ती चूक केली असेल, याला आपण म्हणू की कसूर सातत्याने केलेला आहे. आता कसूर हा जो शब्द आहे, कसूर या शब्दाचा अर्थ दोन्ही बाजूने लावता येतो. अवधानाने, अनावधानाने. म्हणजे मॅलेफाईड किंवा बोनाफाईड, जाणून बुजून किंवा अनवधानाने. आता सहजगत्या एखादा कसूर झाला असेल तर त्याला कसूर म्हणायचं की नाही म्हणायचं? कसूर तर झालेलीच आहे, पण त्या कसूरामागे काही दुर्हेतू आहे का? जाणून बुजून ती कसुरी केलेली आहे का? कोणाला बुडवण्यासाठी किंवा कोणाचा व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा काही अंतर्गत राजकारणात काहीतरी कलह निर्माण करण्यासाठी किंवा सहकारी संस्थांना नुकसान पोहोचेल अशा पद्धतीसाठी त्यांचे जे मेंबर आहेत त्या मेंबरांचं अहित होईल यासाठी जाणून बुजून केलेलं आहे का? त्याला आपण खरा कसूर म्हणू. आणि म्हणून जो कसूर अनवधानाने झालेला आहे त्याचे 1-2 कसूर झाले असतील तर हरकत नाही, पण सातत्याने तेच तेच कसूर होत असतील तर मात्र प्रश्न पडतो की हा कसूर अनवधानाने झालेला आहे की जाणून बुजून झालेला आहे. ही मिस्टेक झाली ती बोनाफाईड आहे की मॅलेफाईड आहे. आणि मॅलेफाईड मिस्टेक असेल, तो कसूर करण्यामागे तुमचा काही दुर्हेतू असेल तर असे कसूर तुम्हाला वारंवार करता येणार नाही. असा एखादा साधा कसूर सुद्धा
त्या संस्थेचं निष्कासन निष्प्रभावन करण्यासाठी उपयोगात आणता येईल शासनाला. दुसरा आहे, आपल्या कर्तव्य पालनात निष्काळजीपणा केला असेल. हे संविधानाने वाक्य लिहिलेलं आहे, निष्काळजीपणा केला असेल. आता निष्काळजीपणा म्हणजे काय, त्याची व्याख्या आपल्याला सहकार कायद्यामध्ये दिसते. निग्लिजन्स हा कुठल्या कुठल्या बाबतीत तो कसा समजला जायचा. मंडळाच्या वेळेवर मिटिंगा न घेणे, मंडळामध्ये अंतर्गत गट निर्माण झाल्यानंतर त्याचं व्यवस्थापन नीट न होणे, काही लोकांनी अनाठाही निवडणुकांवर म्हणा किंवा संस्थांच्या संचालनामध्ये म्हणा एखादा ठराव पास करण्याच्या वेळी सहकार्य न करणे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी निष्काळजीपणा या सदराखाली मोडल्या जातात. तुम्ही निष्काळजी आहात म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य पालन नीट केलं नाही. काय कर्तव्य पालन आहे, तर प्रत्येक संस्थेचे जे विधी आणि उपविधी निर्माण झालेले असतात, संस्थेची घटना निर्माण झालेली असते, त्या घटनेप्रमाणे संस्थेचं संचालक मंडळ हे कसं चलित राहील याबद्दलचा मसुदा तयार झालेला असतो आणि त्यावर सहकार कायद्याच्या सुद्धा तरतुदी असतात. या सगळ्या असताना तुम्ही काही गोष्टी जाणून बुजून टाळणं किंवा शॉर्टकट घेणं, 2 तासात ची मीटिंग असली तर 2 मिनिटात उरकवून टाकणं, लोकांना बोलवणं, त्यांच्या सह्या घेऊन टाकणं, मीटिंग झाली आणि खालील ठराव झाले, अशा प्रकारचे प्रकार करणं, हे सगळं निष्काळजीपणाची लक्षणं आहेत. आणि असा निष्काळजीपणा जर संस्थेमध्ये होत असेल आणि शासनाच्या निरीक्षकाच्या, शासनाने नेमलेले निरीक्षक, प्रत्येक संस्थेवर असे निरीक्षक नेमून त्यांचं कामकाज बरोबर चाललंय की नाही हे पाहण्याचं काम शासनाचं आहे. त्याप्रमाणे शासनाने कायद्यामध्ये तरतूदही केलेली आहे. त्यांना जर असं वाटलं की हे निष्काळजीपणाचं लक्षण आहे किंवा ही कसूर आहे, तर त्याबाबत शासन अशा संस्थांना स्पष्टीकरण मागू शकते. ते स्पष्टीकरण योग्य नसेल तर निष्प्रभावन आणि त्यांचं निलंबनाची कारवाई अशा संस्थेवर केली जाऊ शकते. तिसरं आहे, त्या मंडळाने सहकारी संस्थेच्या किंवा तिच्या सदस्याच्या हितास बाधा पोहोचवणारी कोणतीही कृती केली असेल किंवा त्या मंडळाच्या रचनेत किंवा कार्यात कोणतीही कोंडी निर्माण झाली असेल, हे चौथं आहे. तिसरं जे म्हणतं की त्या संस्थेचे जे मेंबर आहेत, सदस्य आहेत, त्या सदस्यांच्या हितास, आता सदस्यांचं हित काय आहे ते त्या संस्थेच्या जी घटना तयार झाली असेल, तिचा विधी उपविधी तयार झाला असेल, त्याच्यामध्ये सदस्यांचं हित कशात आहे हे नमूद केलेलं असतं. तर त्याच्या हितास जर बाधा पोहोचत असेल तर अशा प्रकारची कृती जर संचालक मंडळाच्या हातून झाली असेल, तिथं संचालक मंडळाच्या हातून कृती, कुठल्या एका व्यक्तीच्या हातून अशी नाही आहे. एखादा सदस्य जर असा असेल तर संचालक मंडळाला त्याला निष्कासन करण्याचे किंवा त्याचं मत बाजूला ठेवून साधक बाधक चर्चेअंती बहुमताने निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. ते संस्था आपल्या पद्धतीने ते करत असते. परंतु जर संचालक मंडळानेच एखादा असा निर्णय बहुमताने पारित करून तो जर घटनेच्या विरुद्ध जाऊन सदस्यांच्या सर्वसाधारण हितास बाधक असेल तर अशा वेळी शासन याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. हा प्रकार केव्हा घडू शकतो, जेव्हा संचालक मंडळामध्ये एखादा राजकीय पक्षाचा गट प्रभावी होतो आणि तो गट प्रभावी झाल्यानंतर काही सदस्यांवर अन्याय होईल अशा प्रकारचे ठराव मंजूर करून बहुमताने जरी असले तरी ते ठराव काही सदस्यांवर अन्यायकारक असू शकतात, त्यांच्या हितास बाधा निर्माण करणारे असू शकतात आणि म्हणून अशा वेळी शासनाला याच्यामध्ये हस्तक्षेप करून निष्प्रभावन किंवा निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार असतील. चौथा आहे, त्या मंडळाच्या रचनेत किंवा कार्यात कोणतीही कोंडी निर्माण झाली असेल. हे एक वेगळं कारण याच्यामध्ये दिलेलं आहे की काही बाबतीमध्ये काही सदस्य त्यांच्या हडेलहप्पीपणामुळे किंवा वाकड्या विचारांमुळे मुद्दाम काहीतरी अशी कोंडी निर्माण करतात की ठराव पारित होऊच नये, मिटिंगाच वेळेवर होऊ नये आणि वेळेवर जरी मिटिंगा झाल्या तर त्या मिटिंगात गोंधळ घालावा, त्या मिटिंगा उधळून लावाव्या, त्या मिटिंगातले ठराव कागदपत्र काय असतील ते फाडफूड करावे, असे खूप प्रकार आपण बघतो. अनेक ठिकाणी सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या दिवशी भला मोठा पोलिसांचा ताफा आणि बंदोबस्त लागलेला तुम्ही बघितलं असेल. हे सगळं कशासाठी की मंडळामधले जे सदस्य आहेत
त्यांच्यामध्ये अंतर्गत राजकारण जे शिरलेलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने अशा काही मोठमोठ्या संस्था या आपल्या मालकीच्या, आपल्या ताब्यात राहतील अशा प्रकारचे प्रयत्न राज्य सत्तेच्या मार्फत केलेले आहेत. आणि म्हणूनच राज्य सत्ता आहे ना कशासाठी पाहिजे? काही पक्ष हे परंपरेने प्रस्थापित होऊन सातत्याने राज्य सत्ता आपल्या हातात ठेवतात. कारण शैक्षणिक संस्था असतील, आरोग्याच्या संस्था असतील, उद्योगाच्या संस्था असतील, या संस्थांवर यांचा वचक, यांचा हुकूम राहिला पाहिजे, यांचा दबाव राहिला पाहिजे. तो कशासाठी? कारण याच संस्थांमधून यांना पैसा प्राप्त होत असतो आणि तो पैसा राजकारणासाठी वापरला जातो. त्यासाठी असा जर प्रकार कुठं निर्माण होऊन कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, की नाही मला नाही तुला घाल कुत्र्याला असा जो प्रकार आहे, की तुला नाही मिळालं ना मग मला नाही मिळालं ना मग तुला पण मी मिळू देत नाही. तुला मिळतच कसं ते पाहतो. म्हणजे ह्याचं त्याच्यामध्ये काही नसतं. फक्त दुसऱ्याला काही मिळू नये याच्यासाठी तो भांडत असतो. या प्रकारच्या गटबाजीने आपलं संस्थाच काय अख्खं मानवी जीवन बरबटलेलं आहे. आपल्या राजकीय, सामाजिक जीवनामध्ये या कटकटीने, या गटबाजी आपण आल्या दिवशी बघत असतो. हे काही नवीन नाही. आपल्या 5वी पुजलेलं म्हणता येईल अशा प्रकारचं ते स्वभावाचा विरोध आहे मानवाच्या. त्याच्यातून अशा प्रकारच्या कोंडी निर्माण होऊ शकतात आणि अशा कोंडी निर्माण झाल्या तर शासनाला हस्तक्षेप करून निष्प्रभावन किंवा निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त होतात. शेवटच्या याच्यात दिलेलं आहे की अनुच्छेद 243 य ट च्या खंड 2 अन्वये राज्य विधानमंडळाने कायद्याद्वारे तरतूद केलेल्या प्राधिकरणाने किंवा निकायाने राज्य अधिनियमांच्या तरतुदीनुसार निवडणुका घेण्यात कसूर केली असेल तर, आपण याच्या आधीचा जो अनुच्छेद बघितला ज्याचा उल्लेख इथं 5व्या भागामध्ये करण्यात आलेला आहे, तो अनुच्छेद सांगतो निवडणुकांबद्दलची काय प्रक्रिया आणि तरतूद आहे. कायद्यामध्ये, सहकार कायद्यामध्ये किंवा राज्य विधानमंडळाने जी निवडणुकी घेण्यासाठी प्रक्रियेची तरतूद करून दिलेली आहे, त्या तरतुदीनुसार जर निवडणुका झाल्या नसतील, हा शोध केव्हा लागेल? जेव्हा काहीतरी काउंटर एलिगेशन्स, अर्ज फाटे होतील, तेव्हा समजेल की या ठिकाणी काहीतरी हे प्रकार झालेले आहे. निरीक्षक नेमला जाईल, निरीक्षक रिपोर्ट देईल किंवा बरोबर आहे. यांनी ज्या निवडणुका घेतल्या या प्रक्रियेनुसार कायद्यामध्ये सांगितलेल्या याच्यानुसार घेतलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं याचं निष्प्रभावन किंवा निलंबन करणं योग्य आहे आणि अशा वेळी ते होऊ शकेल. म्हणजे ही जी 5 कारणं आहे, या 5 कारणांनी शासनाला तिथे हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. मग तो हस्तक्षेप आपले सदस्य नेमून कायद्यानुसार करायचा असेल किंवा संचालक मंडळ निष्प्रभावी करायचं असेल. आता निष्प्रभावन हा शब्द महत्वाचा आहे. निष्प्रभावन म्हणजे काय? की तुमचा प्रभाव राहणार नाही. मग कोणाचा प्रभाव राहील? जर मंडळ चालायचं असेल तर त्या 6 महिन्यापुरता शासनाचा प्रभाव राहील. आणि अशा प्रकारे शासनाला हे सर्व अधिकार दिलेले आहे. म्हणजे राज्य सत्तेकडे हे अधिकार आहे आणि राज्य सत्तेच्या या अधिकाराचा परंपरेने प्रस्थापित लोकांकडून जो वापर होतो, तो काही आपल्या जनतेच्या नजरेतून सुटून गेलेला नाहीये. आल्या दिवशी आपण ही प्रकरणं बघत असतो. पण घटनेचं जे आपल्या संविधानाचं पारायण आपण करतो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रांजळपणे एक गोष्ट निदर्शनास येते. ती अशी, की संविधानाने अतिशय लहान-लहान बारीक गोष्टीचा विचार करून कायदेविषयक पायंडे निर्माण करून दिलेले, विधिवत पायंडे निर्माण करून दिलेले आहे. आणि म्हणूनच ते संविधान आहे, नुसतं विधान नाहीये. सर्वांसाठी, सर्वांच्या भल्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी केलेलं ते विधान आहे. आणि या दृष्टीनं आपण याच्याकडे बघितलं तर संविधानात तरतुदी आहेत, पण संविधानानुसार काही क्लिष्टता त्याच्या बरोबर आलेल्या आहेत. त्या क्लिष्टता आल्या आहे कायद्यातून, त्या क्लिष्टता आलेल्या आहे वेगवेगळ्या वेळी विधिमंडळाने केलेल्या नियमांतून आणि त्या क्लिष्टता सगळ्यात जास्त आलेल्या आहे आपल्या एक प्रकारच्या राजकारण करण्याच्या वृत्तीतून. आणि राजकारण करण्याची वृत्ती कधी अहमगंडाची असते, कधी आर्थिक प्राप्तीसाठी असते, तर कधी प्रस्थापित लोकांना आपला हातातून कारभार जाऊ द्यायचा नसतो. त्या कारभारावर आपलं नियंत्रण ठेवायचं असतं. आपली माणसं तिथे पेरून ठेवायची असतात. यासाठी या सगळ्या प्रकारच्या क्लिष्टता असतात. संविधानाने कितीही प्रामाणिक प्रयत्न केला, कायद्याने कितीही योग्य समानतेच्या तत्वानुसार संस्था राबवण्याचा प्रयत्न केला, तरी मानवी स्वभावातले काही दुर्गुण आणि त्याच्यात शिरलेलं घाणेरडं राजकारण
याचा जर आपण इथं विचार केला तर प्रश्न असा पडतो की आपण संविधानाच्या सगळ्या तरतुदी करतो, पारायणामध्ये त्याचा उहापोह करतो, खरंच याचा काही उपयोग होतो का? आणि म्हणून एक प्रिन्सिपल जे नेहमी अधोरेखित केलं पाहिजे, वारंवार आपल्या बोलण्यामध्ये येतं, ते म्हणजे नैतिक राजकारण. राजकारणातली नीतिमत्ता ही हरवली की असे प्रकार होतात. जनकल्याण बाजूला ठेवून स्वजन कल्याण असं जेव्हा आपण बिरुद लावतो आणि त्याचा अर्थ लावतो, तेव्हा प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मग शेवटी न्यायालय आहे किंवा काही प्राधिकरण आहे, ज्यांच्याकडे जाऊन ते प्रश्न सोडवले जातात. किंबहुना अशा क्लिष्टतेमुळे इतके भयानक प्रश्न कधी-कधी निर्माण होतात. क्रिमिनल केसेस पासून तर मारामाऱ्या, गटबाज्या आणि खुणं सुद्धा याच्यामध्ये खुणासारखे सुद्धा गुन्हे झालेले आहेत. हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काही संस्था त्या काही वर्षापूर्वी खूप चांगल्या पद्धतीनं चालल्या होत्या. अतिशय प्रॉफिट मध्ये उत्पन्न त्यांचं फार चांगलं होतं. नफ्यामध्ये चाललेल्या संस्था सुद्धा बरबाद झालेल्या आहेत आणि नामोनिशाण राहिलेले नाही. सरकारी जमिनी असतात, त्याच्यामध्ये अनेक सरकारची अनुदानं, सहाय्य या गोष्टी उपलब्ध असतात. त्याचा नंतर मागमूस कुठे राहत नाही. काही केसेस होतात, वर्षोगंती केसेस चालतात. महाराष्ट्र सहकारी बँकेचा घोटाळा आपल्या सगळ्यांना माहित आहे. ज्यांच्यावर केसेस आहेत ते विद्यमान नंतर मंत्रीही झालेले आहेत आणि अजून त्यांचा कारभार चालूच आहे. त्या केसेस 25 वर्ष कोर्टामध्ये चाललेल्या आहेत. हे सगळं जर तुम्हाला सकारात्मक दृष्टीनं बदलायचं असेल, तर त्यासाठी मूळ संविधान आणि हे संविधानाचं पारायण लक्षपूर्वक ऐकून याच्यात काय तरतुदी आहेत. आणि एवढं सगळं असताना यक्ष प्रश्न की आम्ही का अपयशी होतो वारंवार? का आमच्या समोर वारंवार तेच ते प्रश्न येतात? त्याचं कारणच मुळात एक आहे की संविधानाने आपलं काम केलेलं आहे. संविधानाप्रमाणे आपण आपलं राजकारण करत नाही. आपण आपलं समाजकारण करत नाही. आपण आपलं कुठलंही बाब असली तर त्याच्यामध्ये काहीतरी उलटपालट करून देण्याची जी आपली एक दूरवृत्ती आहे, त्या दूरवृत्तीचे परिणाम सर्वत्र जाणवतात. म्हणून राजकारणातली निकोप अशी नीतिमत्ता हे आवश्यक आहे. आपण पुढे बघूया. अशा मंडळाला निष्प्रभावित करता येईल किंवा त्याचं निलंबित ठेवता येईल. म्हणजे वरील कारणासाठी निलंबित करता येईल. कारण एकदा पटकन वाचून घेतो म्हणजे लक्षात येईल. मंडळाने कसूर करणे सातत्याने चालू ठेवले तर, कर्तव्य पालनात निष्काळजीपणा केला तर, सहकारी संस्थेच्या सदस्यांच्या हितास बाधा उत्पन्न होईल अशी कृती मंडळाने केली तर, किंवा त्या मंडळाच्या रचनेमध्ये काही अशी अनाकलनीय कोंडी निर्माण झाली असेल तर, किंवा निवडणुकीची प्रक्रिया निकोप कायदेशीर पाळल्या गेली नसेल तर, असं मंडळ निष्प्रभावित किंवा निष्कासित केलं जाऊ शकतं. परंतु आणखी असे की शासनाने कोणतेही भाग धारण केलेले नसतील, उलट वाक्य आहे, केलेले नसतील म्हणजे तुम्ही विचार करा केलेले असतील तर. परंतु आणखी असे की शासनाने कोणतेही भाग धारण केले नसतील किंवा कर्ज किंवा वित्तीय सहाय्य किंवा कोणतीही हमी दिलेली नसेल, त्या बाबतीत अशा कोणत्याही सहकारी संस्थेचे मंडळ निष्प्रभावित केले जाणार नाही किंवा ते निलंबाधीन ठेवले जाणार नाही. अंडर सस्पेन्शन किंवा सुपरसेशन असं केलं जाणार नाही. केव्हा केलं जाणार नाही? जेव्हा शासनाची कुठल्याही प्रकारची मदत, शासनाची कुठल्याही प्रकारची हमी, शासनाची हमी हा काय प्रकार आहे? शासनाची हमी हे बँकांकडून कर्ज घेताना लागत असते. की या संस्थेचं कामकाज फार चांगलं आहे, अ वर्गाची संस्था आहे आणि हे कर्ज घेण्यासाठी आम्ही हमी देतो आहोत. अशा प्रकारची हमी जरी शासनाची घेतली असेल, काही वित्त सहाय्य शासनाकडून घेतलं असेल, कुठल्या प्रकारची मदत असेल आणि शासनाचे शेअर्स त्याच्यामध्ये असतील. सहकारी संस्थेमध्ये जी काही भागधारक असेल, त्या भागधारकामध्ये शासन एक भागधारक असेल, अशा वेळी निष्कासनाची कारवाई करता येणार नाही, केली जाणार नाही. म्हणजे निष्कासन कोणाचं होईल? ज्या संस्था शासनाच्या अशा प्रकारे कुठल्याही दडपणात किंवा कुठल्याही मदतीशिवाय काम करतात अशा संस्था. शासनाचं जिथं सहाय्य आहे त्या होणार नाही. मग त्यांचं काय होईल? त्यांच्या तरतुदीसाठी आपण पुढे बघू. परंतु तसेच बँक व्यवसाय करणाऱ्या एखाद्या सहकारी संस्थेच्या बाबतीत बँक व्यवसाय विनियमन
अधिनियम 1949 याच्या तरतुदी देखील लागू असतील. ज्या पतपेढ्या आहेत, सहकारी संस्था ज्या बँक सदृश्य कारभार करतात, त्यांच्यासाठी बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 त्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी लागू असतील. म्हणजे त्या तरतुदी निवडणुकीपासून तर त्या सदस्यांच्या कामापर्यंत, त्यांच्या कर्तव्य पालनापर्यंत किंवा मग त्यांच्या निलंबन किंवा निष्प्रभावनापर्यंत ज्या तरतुदी आहेत त्या बँकिंग ऍक्टच्या लागू असतील. त्याही लागू असतील म्हणजे शासनाच्या, सहकार कायद्याच्या, राज्यघटनेच्या आणि शिवाय बँकेच्या या तरतुदी अशा संस्थांना लागू पडतील ज्यांचा वित्तीय व्यवसाय आहे अशा संस्था. परंतु असेही की बहुराज्यीय सहकारी संस्था वगळता बँक व्यवसाय करणाऱ्या एखाद्या सहकारी संस्थेच्या बाबतीत या खंडाच्या तरतुदी जणू काही 6 महिने या मजकुराऐवजी 1 वर्ष हा मजकूर दाखल करण्यात आला असल्याप्रमाणे अंमलात येतील. एकाहून जास्त राज्य म्हणजे केंद्रीय सहकार कायद्याच्या अनुषंगाने जर एखादी बँक व्यवसाय करणारी सहकारी संस्था असेल तर निलंबनाचा कालावधी, निष्प्रभावनाचा कालावधी हा 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाचा असेल. निश्चितच नवीन मंडळाची निवडणूक होऊन नवीन मंडळ तयार होण्यासाठी 2 राज्यांमधला तिढा असल्यामुळं 2 राज्यांमधल्या लोकांना एकत्र आणून करण्यात त्याला वेळ लागेल. म्हणून ही वेळ 6 महिन्याऐवजी 1 वर्ष वाढवून दिलेली आहे, जेव्हा बहुराज्यीय सहकारी संस्था असतील तेव्हा. अनुच्छेद 243 य ट चा समभाग 2 असं म्हणतो, एखादे मंडळ निष्प्रभावित केल्यास अशा सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केलेला प्रशासक खंड 1 मध्ये विनिर्दिष्टित केलेल्या कालावधीच्या आत निवडणुका घेण्याची व्यवस्था करेल आणि निवडून आलेल्या मंडळाकडे व्यवस्थापन सुपूर्द करेल. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक एखादी सहकारी संस्था निलंबित केल्यानंतर जो नेमला जाईल शासनाकडून, त्यांनी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुका घेऊन नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे कारभार सुपूर्द करणं भाग आहे. ही तरतूद सहकार कायद्यानुसार दर 6 महिन्याला वाढवली जाऊ शकते. निवडणुका घेता येत नाही, निवडणुका घेण्यासाठी परिस्थिती उपलब्ध नाही, कोविडचं काही कारण असेल किंवा अन्य काही कारण सांगून रास्त आणि योग्य कारणास्तव हा कालावधी वाढवून दिला जाऊ शकतो. शेवटचा समभाग 3 अनुच्छेद 243 य ठ चा असं म्हणतो, राज्य विधानमंडळास कायद्याद्वारे प्रशासकाच्या सेवा शर्तीची तरतूद करता येईल. हा प्रशासक काय काम करेल, त्याच्या सर्व्हिसेस कशा असतील, त्यांनी काय काय करावं, काय करू नये, या सर्व बाबतीमध्ये राज्य सरकार विधानमंडळामध्ये कायदा पारित करून प्रशासकाच्या तरतुदी, प्रशासकाच्या कारभाराबद्दलच्या तरतुदी कायद्याद्वारे निर्माण करू शकेल. अशा प्रकारे हा सहकारी संस्थांवर शासनाचं दडपण, शासनाचा वचक कसा राहील या बाबतीतला हा संदर्भ आहे. आणि म्हणून सहकारी संस्था या जर चालत असतील तर त्या केवळ आणि केवळ आपल्या आपसातल्या एकमताने सगळ्यांच्या भल्यासाठी, कल्याणकारी कामासाठी चालल्या तर शासनाला याच्यामध्ये अजिबात काही ढवळढवळ करता येणार नाही. परंतु जसं आपण या अनुच्छेदामध्ये बघितलं, ही 4-5 कारणं जर आपला उणिवा दाखवणारी असतील तर त्यावेळी मात्र शासनाला संधी मिळेल, शासन त्या ठिकाणी प्रशासक नेमेल आणि आपसूक तुमची संस्था जी असेल ती शासनाच्या घशात जाईल. ती जाऊ नये त्यासाठी घटनेने काही निश्चित अशी तत्व या ठिकाणी दिलेली आहे, त्याप्रमाणे आपण कारभार करावा. शासनाने दिलेले नियम आहे, शासनाने निवडणुकीचे नियम केलेले असतील, शासनाने जे काही कायद्यामध्ये लिहून ठेवलं असेल त्या पद्धतीने त्याचा कारभार जर तुम्हाला करता येत असेल आणि खरंच जनकल्याणकारी निकोपपणे असेल, अशा लोकांनी सहकारामध्ये जावं. ज्यांना ह्या बाबतीत सहकाराच्या थ्रू जर काही वेगळं करायची विचार असेल तर सहकारापासून लांब राहिलेलं बरं. सहकार चळवळ जेव्हा निर्माण झाली, तुम्ही मागच्या 50 ते 60 वर्षाचा आढावा घेतला तर एक काळ असा होता की सहकाराशिवाय विकासच शक्य नव्हता. सहकार हा फार प्रमाणित असा विकासाचा एक आराखडा मानला गेला होता आणि सहकाराला परमोच्च किंमत दिली होती आणि खूप गाजावाजा याचा देशातच नाही तर देशाबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा
करण्यात आला होता, की भारतामधली जी सहकार चळवळ आहे ती अतिशय प्रभावी आहे. जगामध्ये आदर्श असं उदाहरण त्याचं होतं. पण मागच्या 20-25 वर्षाचा इतिहास जर बघितला, तर एक काळा डाग लागता एवढी काळी काजळी झालेली आहे, की सहकार क्षेत्र हे अतिशय आगळं-वेगळं काहीतरी क्लिष्ट, कुठेतरी गुन्हेगारी जगताला आणि कुठेतरी गलिच्छाच्या राजकारणाला वाव देणारं क्षेत्र झालंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. संविधान आपल्या जागीच आहे, कायदा आपल्या जागीच आहे. पण ही सहकाराबद्दलची परिस्थिती आज निर्माण झाली. त्याला जबाबदार कोण आहे, याचं अंतर्परीक्षण आपण केलं पाहिजे. राजकारणी लोकांना उठसूट दोष देण्यासारखा छंद नाही. या देशामध्ये सगळ्यात जास्त सोपी गोष्ट जर कुठली असेल तर राजकारणाकडे बघायची. मला दिल्लीला एक माजी कृषी मंत्री भेटले. 82 वर्ष वय होतं. त्यांच्याशी बोलताना त्यांचं एक वाक्य मला फार भावून गेलं, की राजकारण्यांना दोष कशाला आपण देत असाल? आपण लोकच कसे आहोत ते तुम्ही बघा. हे राजकारणी प्रस्थापित आणि ते प्रस्थापित कशासाठी आहेत हे तुम्हाला समजत असताना परत-परत जर तुम्ही अशा राजकारण्यांनाच वाव देत असाल आणि त्यांनाच दादा आणि बापू आणि भाऊ करून पुढे करणार असाल, तर मग घटनेने तुमच्यासाठी आरडाओरडा करून काय करायचंय? संविधान जे तुमच्यासाठी केकाटतं सगळं त्याचा काय फायदा? आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे असा हा प्रकार आहे. म्हणून संविधानाचा पारायणाचा एक प्रांजळ उद्देश आहे, की हे ज्ञान हे सगळीकडे जावं आणि सगळ्यांनी साकल्याने आपल्या अस्तित्वाचा, आपल्या अवतीभोवती असलेल्या संस्थांचा, शासनाचा, परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी योग्य काय आहे ते करावं. त्यासाठी संविधानाचं पारायण तुम्हाला मदत करू शकतं. तुम्ही यथाशक्ती याचा लाभ घ्यावा. वेळ प्रसंगी प्रश्नही विचारतच राहावे सातत्याने. त्याची उत्तरं देण्यातही विशेष आनंद आहे. एवढं बोलून आजचं हे सेशन वेळ संपल्यामुळे इथेच थांबवतो. उद्या परत पुढचं पुष्प गुंफण्यासाठी हजर होऊया. तोपर्यंत धन्यवाद.